दाभाडे. सर आमच्या इकडे मंडळात दरवर्षी हा कार्यक्रम होतो. तिथे मसाला दूध आमचं खूप फेमस आहे सर. हो, ते सर. सेलिब्रिटी मागून मागून पितात. एकदा तुम्ही बने दे तिकडे दे. मला त्या मसाला दुधामध्ये 4 वेळा बिरळ्या टाकून द्या. करूया करूया हा हो, हो. ते सगळे जण हे घ्या हा. चांगलं लागत चांगलं मला आहे. तर 4 वेळा टाकायच्यात नाही तर हो. कार्यक्रमात त्याच्यामुळे खूप सेलिब्रिटी इथे येऊन गेलेत. हा हा हा. तुम्ही खा. मागच्या वेळेला प्रसादोक आले होते, ग्लास पण घरी घेऊन गेले. स्टीलचा असून हो सर, हो सर, सर सर हा, द्यायचं. हा, या. हा. लागलं तर घ्या, अजून मसाला दूध आहे हो, हो. आमच्या गावात. हो सर घ्या घ्या हा छान छान छान. थँक्यू सर तुम्ही आलात इथे. सर तुम्ही स्वतः इथे आलात आम्हाला खूप भारी वाटलं. स्वतः इथे म्हणजे माझ्या वेळी दुसरा येतो कधी. नाही तसं नाही, एवढे मोठे कवी आहात तुम्ही, तरी सुद्धा इथे आलात म्हणून तुमचे खूप खूप आभार. एवढ्या छोट्या मंचावर आलात ते. पण याच वेळेला तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची आहे, तुम्हाला म्हणजे प्रेक्षकांना. हा सर. हा कार्यक्रम चालू असताना यात काही व्यत्यय येईल, म्हणजे शिट्या वाजवणं, काही कमेंट्स करणं, असलं काही केलं तर मी हा कार्यक्रम अर्ध्यात सोडून निघून जाईन. उद्या याची बोंबाबोंब झाली, आनंदोगांनी कार्यक्रम अर्ध्यावर सोडला, मला काही फरक पडत नाही. हो सर, मी सांगितलेलं आहे, बाहेर सूचना पण लिहिलेल्या आहेत. कृपया कोणी असं करू नाही नये. होणार. शिट्ट्या बिट्ट्या कोणी प्लीज नाही होणार सर. ठीक आहे. मी ओळख करून देतो, हे आमचे भावी नगरसेवक आहेत, नमस्कार. प्रसादजी खांडेकर. या कार्यक्रमाचे आयोजक आहेत. अरे वा, व्हेरी गुड. मस्त करा. हो, एकदम कार्यक्रम उत्तम होणार. काही टेन्शनच घेऊ नका तुम्ही. आहे मी व्यवस्थित करतो, काही टेन्शन नाही. हा मॅडम एक मिनिट. हा मॅडम मस्त करा कार्यक्रम होणार. मस्त होणार. मस्त होणार कार्यक्रम. छान करा कार्यक्रम, छान करा, मस्त करा. बसा बसा बसा. यांचं काय असू द्या. सर दूध द्या ना, अजून दूध आण. सर ते थोडे हळवे कवी आहेत. हळवे कवी आहेत ते. त्यांच्यात कारुण्य खूप भरलेलं आहे म्हणून ते जरासे असे आहेत. वेगळ्या धाटणीचे कवी आहेत सर ते. एवढं हो, खूप आहे. दुधू आहे, दुधू आपलं दूध आहे का? होणार सगळं होणार. मी आहे सर. घ्या सर, दूध घ्या. चला मी बसलो. मी बसतो. कार्यक्रम होतं. कार्यक्रम सुरू करतो. हा भाऊ, कार्यक्रम सुरू करा. घ्या ना, दूध घ्या ना, दूध आहे. हो हो. घ्या पांढरं दूध आहे. घ्या खरंच घ्या. चांगलं आहे. नमस्कार रसिक हो, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. मी निवेदक समीर चौघुले. किसी ने खूब कहा है, अरे पुरे मी मैं तेजा हूँ, मार्क इधर है. याचा काही संबंध नाही आपल्या कार्यक्रमाशी, पण एक जस्ट किसीने कहा है म्हणून मी तुम्हाला सांगितलं. आपण आता कार्यक्रमाकडे वळूया. महाराष्ट्रातील 3 रत्न इकडे आलेली आहेत, काव्य रत्न. त्यांना तुम्ही महाराष्ट्र भूषण सुद्धा म्हणू शकता. सगळ्यात आपण ओळख करून घेऊया. ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कवी अनंत जोग, ज्यांना आपण कवी झुंजू मुंजू असंही म्हणतो. हे कवी निसर्ग कवी आहेत. निसर्गातील तरलता ते आपल्या शब्दांमध्ये इतक्या उत्तमरित्या समोर आणतात की आपल्या तोंडातून सहज बाहेर पडतं, वाह 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 वाह. आपल्या विनंतीला मान देऊन तुम्ही आलेला आहात खरंच, पण त्यांच्या 2 अटी आहेत. मगाशी सांगितल्याप्रमाणे कोणत्याही प्रेक्षकांनी इथे आरडाओरडा करायचा नाही, व्यक्त होताना उन्माद दाखवायचा नाही. हे असं कृपया करू नये, ही तुम्हाला विनंती आहे. नाहीतर ते इथून तडक निघून जातील. तर आपण आपली लाज बाळगायची आहे. मी ऑलरेडी त्यांना सांगितलेलं आहे. आणि कसं आहे, प्रत्येक कलाकार असतो, त्याच्याकडून तुमच्या जसं अपेक्षा असतात तशा कलेच्या प्रेक्षकांकडून त्या अपेक्षा आहेत. त्यामुळे कृपया नीट वागा. तर आपण आता वळणार आहोत. कवी झुंजू मुंजू. घ्या ना, दूध घ्या. चांगलं असतं दूध, काही हे नसतं. घ्या कवी झुंजू मुंजू. ऐकलंय नाही बरोबर. समीरजी नमस्कार. थँक्यू व्हेरी मच. अरे नाही, मी आता माझी कविता सादर करू का? हो कृपया रसिको. जरा भोजन जरा थांब. थांब जरा. या.
नाजूक भोळ्या भूमीवर. वा वा. नाही वावा नाही चांगलं होतंय. उगाच काय वावा. चांगलं चांगलं झालं. नाजूक भोळ्या भूमीवर. नाही मज्जा नाही येत आहे. नाजूक. हां मी तुम्हाला एनॅक्ट करून दाखवू का, म्हणजे असा अभिनय. दाखवा तसं. हो. दाखवा ना. नाजूक भोळ्या भूमीवर हवेचा हिंदोळा, पानांची सळसळ करते कोकिळेच्या मना. कोकिळेच्या मना आणि हा निसर्ग लावी तसे मला आगळाच चाळा. वा रसिक हो, अतिशय सुंदर. याने जी चाल लावली ना 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 वा ना 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 मा ना, शब्द जाऊ द्यात ते नव्हतेच, पण ही जी चाल लावलं रसिक हो, ही अंतर्मुख करून गेली, विचार करायला लावून गेली रसिक हो. थोड्या मोठ्यांच्या अशा चाली असतात. आपण पुन्हा वळणार आहोत एका मोठ्या कवयित्रीकडे. किसीने खूप कहा है चप्पा चप्पा चरका चले, चप्पा चप्पा चरका चले, ओली बोली बेली बोले, बेलिया की सेलिया पुढे. रसिको हे होत राहतं. शब्द कधी येतात कधी उडतात, तो महत्वाचा भाग नाहीये. याचा काही संबंध नाहीये खरं तर कार्यक्रमाशी. पण आपण आता वळणार आहोत या कवयित्रींकडे. या कवयित्री आहेत आपल्या मातीतल्या. यांनी जे आयुष्यात केलेलं आहे, आज काम केलेलं आहे, ते आज त्या आपल्या समोर येऊन ते दाखवणार आहेत. या जुन्नरला राहतात. आज नम्रता हे नाव घेतलं की समोर येते ते जुन्नर. तर आज या आपल्या मातीतले कवी इकडे काय दाखवणार आहेत हे आपण सगळे बघणार आहोत. तर कवयित्री नम्रता संभेरावजी. धन्यवाद. तर मी कविता सादर करते. अगं बया. ए दत्तू बघरे काय झालं हे? नाही, कविता आहे. अच्छा ही कविता. कविता. बरोबर मला वाटलं काही. अगं बया. मोगरा कसा डवरला, रातराणीचा गंध कसा माती मध्ये पसरला. ऐकलं का सर? ऐकलं. खोलेत. मोगरा कसा डवरला, रातराणीचा गंध कसा माती मध्ये पसरला. वा, वा. मणा मध्ये एकच गंध बहरला, अंगावर माझ्या आहे ग रोमांच शहरला. वा 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 एकदम जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. रसिको यांची सुद्धा चाल ह्याच्या क्या बात आहे. म्हणजे ना या बात आहे. म्हणजे हे नवीन चाल या मंचावर आपण ऐकलेल्या आहेत. आता पुढे आपण वळणार आहोत. रसिको तत्पूर्वी किसीने खूप कहा है. बर. इडली 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 इडली. रसिक आपण वळणार होतो. आपले पुढचे कवी इकडे आलेले आहेत. कवी कारुण्य. रसिक हो, तुमच्या अश्रूंचं भान आता फुटणार आहे. कारण हा माणूस जेव्हापासून त्याला समज आलेली आहे तेव्हापासून हा माणूस हसलेला नाहीये. याच्या क्षणाक्षणात रोमात कारुण्य भरलेलं आहे. रसिक हो, तर कवी कारुण्य आपल्या समोर बसलेले आहेत. उर्फ ओंकारजी भोजने आपल्या कविता सादर करणार आहेत. ओंकारजी हे कविता आहे ना सादर करा. लोक बसलेत ना. कविता हा. आग लागली झोपडीला. वा चांगलं. आग लागली झोपडीला, माय माझी आत हो. वा आग लागली झोपडीला, माय माझी आत हो. गोठ्यात वासराचा हंबरडा, आई तुला शोधू कुठे. क्या बात है सर. वा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या कारुण्य कवींसाठी. रसिको किसीने खूप कहा है कितने आदमी थे.
और किसी ने खूब कहा है कि मैं तुम्हारा नमक खाया है समीर सर. और नमक खाने के बाद समीर सर, कार्यक्रम सुरू आहे, जरा थांब. अरे कार्यक्रम सुरू आहे, थांब ना जरा, काय काम आहे? 2 मिनिटं आहे ना सर. बोलायला बरं क्षमस्व मी जरा आलो, एक तांत्रिक अडचण झालेली आहे. काय झालं? सर एक घोळ झालाय सर. काय घोळ झाला? मगाशी जे दूध वाटलं ते हे प्याले का? हे काय पिताय? चांगलं दूध आहे, लागलं तर प्या, दूध प्या, लागलं तर प्या. हळद कमी आहे त्याच्यात पण काय ए, हरकत हळद नाही हळद घालायला चालतंय, सांगताना हळद. अहो सर ते मसाला दूध नाहीये सर. मग? ती थंडाई आहे सर. हे जे पितायत ती थंडाई म्हणजे ती वाली थंडाई? हो सर. अरे काय चाललंय, असं कसं झालं? पण अरे मग गरम दूध कुठे, ते मसाला दूध कुठे? अहो सर त्या विराजने घोळ घातलाय सगळा. काय? मसाला दूधवाला जे पातेलं होतं ना ते नगरसेवकांची माणसं बसलेत खाली तिकडे नेऊन ठेवलं आणि त्यांचं थंडाईचं पातेलं वर आणून दिलं. अरे काय बोलतोयस काय? आणि मगाशी ते वाटलं सर मी सगळ्यांना. अरे पण आता हे कवितेचं काय होणार? आपल्या कवितेचं काय होणार? इकडे सर हे ये ना इकडे टक्कू. सर असं करू नका सर. ज्येष्ठ श्रेष्ठ कवी आहात, तुमची नियमावली आत्ता मगाशी वाचली आपण. हे असं तुम्हीच सांगितलं करू का? हा हा. तर रसिक हो, हे टक्कू नका करू सर, प्लीज करू नका. तुम्ही झुंजू मुंजू कवी आहात, झिंगू पिंगू कवी नाही आहात. प्लीज असं करू नका सर. शांत बसा. प्लीज असं टक्कू सुरू करणार आहे कार्य. सर हे नका म्हणू. अरे काय चाललंय? काय घातलंस तू त्याच्या टंडाईमध्ये? स्ट्रॉंग झाले, भरपूर स्ट्रॉंग झाले. इतके स्ट्रॉंग, 2 ग्लासात चढली यांना. दत्तूने 2 चमचे घेतले. आता खाली कुत्र्यासोबत लपंडाव खेळतो सर. अरे अरे आता काय होणार? काव्य संमेलनाचं काय करायचं? अख्खं काव्य संमेलन. केस याचा गळाला, आनंद माझा पळाला. हा हे चांगलं. केस याचा गळाला, आनंद माझा पळाला, उदास वाटे मज उदास. तुकरट कवी आहे हा, तुकरट कवी आहे. त्याच्यापेक्षा मी चांगली कविता करू शकतो. तिने तुला ठेचकीन बुट्टे मारीन पाठी. वा 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 वा, हरकत नाही. तुझ्यामुळे झालं, तुझ्यामुळे झालं हे. हे टक्कू ए, क्या चल रही रे तेरी खोपचा मीटिंग? हाँ, हमको भी समझ नहीं दे रहा जरा. हे पण लागले आता. हे बघा, तुम्ही गावरान कवी आहात, तुम्ही बिहारन कवी नाही आहात. हा? तर मला तुम्हाला एवढं सांगायचं की जरा शुद्ध मराठीत तुम्ही बोललात तर यायचा भाव. हा, तुझ्या मला गावरान बोलतोय, मला गावरान बोलतोय. मी गावरान आहे बाई. हा, माझी गावठी ती गावठी, तुझी मराठी ती मराठी का? हा, मैं आवाला कुत्रा तू कुत्रा आणि तू आवाला कुत्रा तो टॉमी का? हा, जाना डुचक्या, दात कशात घालीन कशात? लई हसलास तर कशात घालीन? वा 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 वा. रसिको हो, वा वा, खरंच रसिको. 20 वर्षापूर्वी आम्ही एका एकांकिकेत काम केलं होतं. तो परिच्छेद आता त्यांनी फार छान म्हणून दाखवलेला आहे. खरंच नम्रता, तुमची मेमरी इतकी सुंदर आहे. खरंच मला खूप आनंद झाला त्याचा मेमरीचा. वा 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 वा. टक्कू आपण आता वळणार आहोत. एक मिनिट, मी आता आपण आता पटकन कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत आणि पटकन कार्यक्रम संपवणार आहोत आपण. तर आपण वळणार आहोत कारुण्य कवींकडे. तुम्ही तुमची कविता पटकन सादर करा. नका बघू बघू, पटापट सादर करा. हां चला चला. हां फार वेळ जातोय, पटपट. पतीचा मृतदेह. अरे नाही, ये हसायचं नाही. नाही, पतीचा मृतदेह मांडीवर ठेवून ती म्हणाली, हसू नका. कडक पाव ठेवलेत का मांडीवर? मृतदेह आहे ना तो, मृतदेह. हा, पतीचा मृतदेह मांडीवर ठेवून ती म्हणाली, राजसा कामावर जायला सकाळी किती वाजता उठवायचंय? रसिको, हे काय होते तुमचं कळतंय का? तुमचे शब्द वेगळे आहेत आणि हावभाव तुमचे वेगळे होत आहेत. एक लक्षात नंबरला तुकरट कमी आहे. तुकरट त्याला काही येत नाही. हसतोय नुसता. अरे मला द्या ना संधी, आता- द्यायचं माकड सकाळच्या, दे ना मला संधी. आता हेच सादर करणार आहात कविता, त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. नाही, टाळ्या नाही वाजवायच्या, शिट्टी वाजवायची. शिट्टी नाही, शिट्टी मला नका. टाळ्या नाही आवडत. अहो शिट्टी नका वाजवू. इथे तुम्हीच मगाशी म्हणाल तर शिट्टी चालणार नाही. त्यामुळे आपण वाजवायला काय हरकत आहे? मी शाळेत असताना इतकी बोटं घातली पण एकदाही वाजली नाही.
तुम्ही वाजवा ना. सर मी नाही वाजवू शकत, शिट्टे मी नाही वाजवू शकत का सर. नाही वाजवू शकत? अरे सर या आहेत ना ह्या, हे बघा तुम्ही टाळ्या वाजवा, तुम्ही वाजवा ना. टाळ्या नाही, तुम्ही शिट्टी वाजवा, शिट्टी. सर नियम असतात. नियम केले हो गाढवाच्या गाडी. गाढवाची गाडी. जसं गाढवाची गाडी म्हटलं की समोर काय येतं? काय तर? आणि बापा गाडी, गाढवाची गाडी. रसिको, या कवींची ही खासियत आहे की हे जे कवी आहेत ते निसर्ग कवी आहेत, पण ते निसर्ग कविता करता करता बालकवितांमध्ये कधी घुसले. हा हा हा. आणि बाल आपण लहान असताना ते गाणं होतं, गाढवाची गाडी मोराची साडी बोकडाची दाढी. हा होतं की नाही गाणं लहानपणी? हा कांगारूची तमाता हेडी. हा असं होते, विविध गंमत जम्मत असतात अशा. मी काय म्हणते, ते जर म्हणतील का बुवा तुम्ही शिट्ट्या वाजवा तर मला चालेल. मी काय आपण जरा वेगळं करू. मी काय अहो, नाही, करते, काव्य- मी नाही हो. का अरे, मी अशी चालत जाईन इथं. बोले कसं, हा? काव्य आणि संत- तुम्ही टोन घ्या नीट बस इथं, बस इथं. दोस्त आहे हा, मी आपली. चालत जाईन आणि तू शिट्टी वाजव बर का. नाही. हा डुचक्या शिट्टी वाजव आणि तुम्ही सर मला म्हणायचं का बुवा पलट. बोललं हे शिट्टी वाजवणार आहे. हा, मी इथनं नाही. चालत येते. हा, हा. अरे नाही, मी तोंडात बोट घातलं तू शिट्टी वाजवायची. आता खाला मी वाजवतो. पलट म्हणा की. पलत ना पलत. आहा. आता आता काव्य संधी काव्य सुरू करू का? हा, हा, सुरू हा, करा, कर हा. ना. ऐका. नटले तुमच्यासाठी, वा 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 नटले तुमच्यासाठी, वा वा वा. बोली काव्य संधी आहे. नटले तुमच्यासाठी, वा वा वा. नटले तुमच्यासाठी. नटले तुमच्यासाठी. वा बाई वा. वा बाई वा. नटले तुमच्यासाठी. नटले तुमच्यासाठी. वा बाई वा. वा बाई वा. नाही, वा बाई वा. वा बाई वा.